ॲक्शन. गुड मॉर्निंग मंडळी, मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SMJ रायटर्स. सो आज मी बनवलं आहे नाश्त्याला, ह्या आहेत शेवया आणि चहा. चला तर चहा शेवयांचा नाश्ता करूया आणि फटाफट निघूया ऑफिससाठी. मी बनवलंय मी नाश्ता वगैरे करून फटाफट ऑफिससाठी निघालो आणि रस्त्यामध्ये बघतोय तर काय खूप जास्त ट्रॅफिक. ॲक्च्युली दररोजच ट्रॅफिक मिळते आहे जेव्हापासून इलेक्शनचं सगळं चालू झालं आहे. पुण्यामध्ये बघताय तुम्ही कसली ट्रॅफिक आहे. ऑफिसमध्ये पोहोचलो. चला तर आता कामाला सुरुवात करूया. कामाच्या गडबडीत कळलंच नाही टाईम कधी निघून गेला आणि चहाची वेळही झाली. खाली चहा प्यायला गेलो, थोडा चहा पिला, बिस्किट खाल्लं आणि वरती कॅन्टीनमध्ये आमचा नाश्ता होता पुरी, पाणीपुरीचा. म्हणजेच पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे इथे बोलतात SPDPचा नाश्ता होता. तर पुऱ्या घेतल्या आणि आम्ही जाईपर्यंत रगडा वगैरे संपला होता. सो जेवढं होतं तेवढं घेतलं, फटाफट खाल्लं आणि पूर्ण येऊन कामाला बसलो. मम्मीनी मुंबईमधल्या निवडणूक प्रचाराचे काही व्हिडिओ मला पाठवले. तिथे सुद्धा सेम पुण्यासारखीच अवस्था आहे. लवकरच म्हणजे 1-2 दिवसातच इलेक्शन होणार आहे. 15 तारखेला सगळ्यां इलेक्शन आहे. कोण कोण इलेक्शन करणार आहे, कोण कोण सुट्ट्या घेणार आहेत, कोणाला फिक्स हॉलिडे आहे, नक्कीच कमेंटमध्ये कळवा. चला तर आता घरी जाऊया. संक्रांत स्पेशल, भोगी स्पेशल भाजी. मनोज वांग काढून खाय. आज बनवूया संक्रांत स्पेशल भाजी. संक्रांत स्पेशल पण भोगी स्पेशल भाजी बनवूया आणि कशी होते ते सांगते. तुम्ही बनवली का आज भोगीची भाजी? कोणी कोणी बनवली आहे ते मला सांगा नक्कीच. आज आम्ही ऑफिसमध्ये एकाची भाजी खाल्ली, भोगीची भाजी. भोगीच्या भाजीची रेसिपीवालीचं नाव होतं सायली, पण ती मी सायली नाही आहे, दुसरी सायली. भाजी छान झालेली आहे सायली. आता मी परत दुसरी बनवते भाजी आमच्यासाठी. भोगीची भाकरी मस्तपैकी तीळ लावून भाकरी बनवली आहे. शेकून घेऊया आता. माझ्याकडे नाचणी आणि बाजरीचं पीठ नव्हतं, सो मी आज ज्वारीच्याच पिठाची बनवली आहे. चला तर भाजून घेऊया भाकरी. आता कशी मस्त टम्म फुगली आहे भाकरी. वा, तर इथे भाकऱ्या झाल्यात आपल्या. दिसतं तुम्हाला तेल लावलंय, मस्त खरपूस भाजलं पण गेलं तेल. भाजीची तयारी झाली आहे. चला फटाफट फोडणी देऊया. किती पण आहे माझी ओ वाव, भाजी, भात आणि भाकरी. खाणं नाही, नुसतं लावून खातो. एवढी भाजी फेकली त्याची याडी. ये जेवायला. भाकरी बघ, मी माझ्याकडे नाचणीचं कोणतं बाजरीचं पीठ नव्हतं म्हणून मग ह्याचीच बनवली, तेल लावून. काय नाही होत त्याला. कुठली तरी केलीस ना. भाकरी चांगली भाकरी, असं काय नाही बाजरीचीच पाहिजे. ती तेच बोलत होती. चालतं. एक नंबर. कलरफुल आहे. अजून खाना होता है. अच्छा है.
कसं झालंय कसं झालंय? चला तर जेवून घेऊया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.